नाशिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबातील तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील जुने सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका सराफी व्यावसायिकांनी हा कोट्यवधीचा गंडा घातला आहे. राज्यात अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नातील भेसळ आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करण्याविरोधात धडक मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे. सोनम वांगचूक यांची दिल्लीत जंतर मंतर येथे उपोषणास बसले होते, पण शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. त्यांच्यासाठी अभिनेते शेखर सुमन यांनी आपल्या शो मधून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. T20 वर्ल्ड कप 2028 स्पर्धेची पात्रता फेरीची तयारी सुरू झाली आहे. 2 वर्षांनंतर ही T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी आधीच्या 12 संघ ठरले आहेत, तर उरलेले 8 संघाची निवड पात्रता फेरीतून होणार आहे. चेटेन न्यूज.